नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चॅनेलवरचे व्हिडिओज नेहमी बघत राहा, तुम्हाला खूप आवडतील. वेगवेगळ्या क्राफ्टसाठी आपल्याला कधीतरी लोकर अशी लागतेच. हा लोकरीचाच प्रकार आहे, फेदर वूल म्हणतात याला. अशी लोकर आपल्याला लडीच्या रूपात मिळते, लच्ची पण म्हणतात त्याला. तर अशी ही लड दोन्ही बाजूला बांधलेली असते. अशा आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या लड्या घेता येतात आणि मग आपल्याला घरी आणल्यानंतर या मात्र गुंडाळावा लागतो धागा, नाहीतर आपण हा वापरू शकत नाही. काही वेळा याच्यामध्ये गुंता पण असतो. तर हा सोडवायचा कसा? आपण मशीन कोणतंही न वापरता हातावर ह्याचा बॉल करू शकतो. तर अशा पद्धतीने एका बाजूला साधा दोरा बांधलेला असतो, तो सोडवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला याची ही टोकं जी असतात ती दोन्ही टोकं अशी बांधलेली असतात, ही अलगदपणे सोडवून घ्यायची. इथे एक निसरडी गाठ बांधलेली असते, ती सोडवून घ्यायची आणि त्यानंतर सहजगत्या कुठला धागा म्हणजे दोन टोकांपैकी कुठला धागा निघतो आहे ते बघायचं आणि त्याप्रमाणे तो जो सहज निघणारा धागा आहे तो धागा घेऊन हातावर आपण ह्याचा बॉल तयार करू शकतो. हे असं का करायचं? तर एक टोक असतं हे आतल्या बाजूला असतं आणि दुसरं टोक असतं ते बाहेरच्या बाजूला असतं. आपल्या ते लक्षात येत नाही बांधलेलं, म्हणून या पद्धतीनं आपण सहज बाहेर पडणारा धागा आपण बघायचा आणि गुंडाळायला घ्यायचा. थोडे आपण वेढे हातावर असे 4 बोटांवर घेऊन वेढे करून घ्यायचे. त्यानंतर ते एकत्रपणे बाहेर काढायचे आणि पुन्हा असं बोटांवर धरून या पद्धतीनं बघा आपण वरच्या बाजूला जो बॉल तयार करतोय तो घ्यायचा आणि दोन्ही बाजूची आपली जी बोटं आहेत, म्हणजे एका बाजूला अंगठा आणि दुसऱ्या बाजूला 4 बोटं, तर याच्यावर पुन्हा हा धागा गुंडाळायला घ्यायचा. असं 7-8 धागे म्हणजे फेरे घ्यायचे हातावर. नंतर ते हातावरून काढायचे, पुन्हा तसंच धरायचं आणि बोटांवरून आपण तो दोरा गुंडाळून घ्यायचा. जिथे जिथे आपल्याला जाणवेल की इथे गुंता होतोय किंवा मुळातच गुंता आहे आणि धागा आपल्याला दिसत नाही आहे, तर तो तयार केलेला बॉल आहे तो त्या गुंत्यामधून आपण बाहेर काढायचा, म्हणजे आपला पटापट धागा सुटत जातो. हे असं तुम्ही करून बघा, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. असं केल्यामुळे पटकन आपला बॉल तयार होतो. असं केल्यामुळे आपला हा बॉल खूप सॉफ्ट तयार होतो, अगदी मऊ मऊ तयार होतो. घट्ट आपण जर ह्याला बांधलं तर या धाग्याची कुठल्याही प्रकारच्या लोकरीची इलॅस्टिसिटी कमी होते आणि म्हणून या पद्धतीनं हे आपण गुंडाळून घ्यायचा. आणि असं जेव्हा मोठा बॉल होतो तयार त्यावेळेला बॉल पण फिरवायचा आणि हा जो धागा आपण गुंडाळतोय तो पण इकडून तिकडून फिरवून घ्यायचा, म्हणजे एकाच जाग्यावर धागा गुंडाळला जात नाही. आणि वेगवेगळ्या जाग्यावर गुंडाळल्यामुळे बॉलचा आकार छान होतो आणि सॉफ्टनेस पण कायम राहतो. आणि नंतर बॉल पूर्णपणे बांधून झाल्यानंतर जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल, धागा सुटतोय असं वाटत असेल, तर ह्याला रबर बँड बांधून ठेवलात तरी चालेल. पण हे आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे धागे आणल्यानंतर या पद्धतीनं घरच्या घरी आपण कुठल्याही मशीनशिवाय बॉल तयार करू शकतो, म्हणजेच त्याचा गोळा तयार करू शकतो. आणि मग आपल्याला जर याचं विणकाम करायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही क्राफ्ट बनवत असाल तर त्यासाठी याचा उपयोग करता येईल. असं आपण वेगवेगळ्या लड्या आणल्या की या पद्धतीनं आधी तो गुंडाळून घ्यायचा दोरा. आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली आयडिया तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक नक्की करा, कारण त्यामुळेच मला प्रोत्साहन मिळतं. चला तर भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.